आपण म्हणलं की कार्डियक मसलला इम्पल्स मिळाला, कार्डियक मसल डिपोलराइज झाले, कार्डियक मसल कॉन्ट्रॅक्ट झाले, चेंबर कॉन्ट्रॅक्ट झाले. बरोबर आहे. आपण काय घेतो पहा, इम्पल्स ऑफ contraction that gives you depolarization, that gives contraction of cardiac muscle, and that gives contraction of chamber, ज्याला म्हणतो आपण सिस्टोल. तो मग ऍट्रियल किंवा वेंट्रिकल असेल. आता कार्डियक मसल मध्ये वैशिष्ट्य काय, त्यांची कॉन्ट्रॅक्शनची ॲबिलिटी आहेच, पण सगळ्यात महत्त्वाचं इलास्टिसिटी आहे. जेव्हा तुम्ही एखादा रबरचा बॉल घेतलात किंवा तुम्ही जसा आपला बीपी इन्स्ट्रुमेंटचा पप असतो ना, पप म्हणजे तुम्ही ज्याने एअर भरतो आपण त्या याच्यामध्ये कपमध्ये, आपण याला बांधतो त्याला कप असं म्हणतो, आणि आपण ज्याने एअर भरतो त्याला पप असं म्हणतात. तर पप तुम्ही दाबल्यानंतर तो आपोआप नॉर्मल साईजला येतो का तुम्हाला कुठल्या तरी मेकॅनिझम तो आपला ओढून नॉर्मल आणायला लागतो? कसं मेकॅनिझम आहे? तो नॉर्मल येतो, इलॅस्टिसिटी आहे ना या ठिकाणी. तो बल्ब दाबला की आपोआप नॉर्मलला येतो. किंवा तो एक ठिकाणी तो पिवळ्या रंगाचा बॉल असतो पा, तो दाबला की तो आपोआप नॉर्मलला येतो. मग तुम्हाला तो नॉर्मलला आणण्यासाठी वेगळं काय करावं लागत नाही. याचं कारण का? त्याची इलॅस्टिसिटी. ओके. तर सिस्टोल नंतर वेंट्रिकल किंवा ऍट्रिया कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतात तेव्हा ऍक्च्युली निगेटिव्ह रिकॉइलिंग, ज्याला म्हणतो आपण निगेटिव्ह रिकॉइलिंग, ज्याने इलॅस्टिसिटीमुळे तो चेंबर किंवा तो इलॅस्टिक पार्ट हा नॉर्मल साईजला येतो. सो आफ्टर सिस्टोल, ड्यूज टू इलॅस्टिसिटी, of chamber, there is a negative recoiling of chamber. ओके. आता इथे आपण दुसरं आणखी एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला ड्रॉपरचा एक्झाम्पल माहिती आहे. आता ड्रॉपर आता फार कोण आता इंक पेन वापरत नाही, पण तुम्हाला ड्रॉपर बऱ्यापैकी माहिती असेल. ड्रॉपरने काय करतो, जेव्हा ड्रॉपर आपण दाबतो, वरचा बल्ब बसवून दाबतो आपण, दाबलं की त्याची कॅव्हिटी कमी होते, आणि सोडलं की तो काय करतो, जे काही कंटेंट असेल तो वर काय करतो, सक करतो. त्याला सकिंग ॲबिलिटी तयार होते, म्हणजे निगेटिव्ह प्रेशर तयार होतं. आता इथे सिस्टोल झाला की आपोआप काय झालं पाहिजे, प्रेशर जे आहे या ठिकाणी काय म्हणतो आपण कमी होतं, सकिंग प्रेशर तयार होतं. आणि जेव्हा निगेटिव्ह रिकॉइलिंग होतं त्या ठिकाणी ब्लड आतमध्ये ओढलं जातं. ओके. तर लक्षात ठेवा, निगेटिव्ह रिकॉइलिंग ऑफ चेंबर कॉजेस. आता हे कसं होतं आपण बघणार आहोतच नंतर. इनफ्लो ऑफ ब्लड इन चेंबर. ओके. याचा अर्थ आपण काय म्हणतो, सिस्टोल प्रोड्युसेस decrease pressure, that means negative pressure in chamber, and that causes inflow of blood in chamber. कसं ब्लड या ठिकाणी चेंबर मध्ये येतं, जसं वेंट्रिकल म्हणू आपण, चेंबर मध्ये आलं की हा सेन्सरी इम्पल्स या ठिकाणी सेलला मिळतो. सो दॅट इनफ्लो ऑफ दिस ब्लड इन चेंबर ऍक्टिवेट कार्डियक मसल किंवा कार्डियक मसल सेल्स. आता मसल सेल ऍक्टिवेट झाले की लगेच ते ओपन करतात पोटॅशियम चॅनल. आता पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन आताच पाहिलं आपण कसं असतं. पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन आतमध्ये जास्त आहे आणि बाहेर कमी आहे. तर पोटॅशियम आतून बाहेर जातात, तुम्ही त्याला म्हणता सिंपल डिफ्युजन. सो दॅट कॉजेस
loss of potassium or positive ion. So positive and active cell जो होता आधी, तर पॉझिटिव्ह आयन बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी काय होतो, स्टार्ट टू बिकेम निगेटिव्ह अँड इनॅक्टिव्ह. आता तो निगेटिव्ह इनॅक्टिव्ह झाला की लगेच काय करतो, क्लोज करतो पोटॅशियम चॅनल आणि एक्स्ट्रा पोटॅशियम बाहेर जाऊन देत नाही. प्रत्येकाला निगेटिव्ह इनॅक्टिव्ह झाला की तुम्हाला काय मिळतं मग, रिलॅक्सेशन ऑफ म्हणजेच ऍक्टिन मायोसिन डिटॅचमेंट, रिलॅक्सेशन ऑफ कार्डियाक मसल, म्हणजे आपण या ठिकाणी काय घेतो, दॅट गिव्स डायलेटेशन ऑफ चेंबर, त्यालाच म्हणतो आपण डायस्टोल, आणि परत प्रोसेस या ठिकाणी चालू होते, हे सायकल या ठिकाणी कंटिन्यू होते. मग आता या प्रोसेसमध्ये सेल पॉझिटिव्हचा निगेटिव्ह झाला म्हणजे सेलची इनॅक्टिव्ह स्टेजची पोलॅरिटी म्हणजे सेलची ओरिजिनल पोलॅरिटी त्याला मिळाली. या प्रोसेसला तुम्ही काय म्हणता, रिपोलरायझेशन, रिगेनिंग ऑफ द पोलॅरिटी. कळले प्रत्येकाला, समजलेला आहे का प्रत्येकाला? आहे सर ते पोटॅशियम चॅनल पासून बरं सांगू का, बरं ठीक आहे. जसं आता सेलला पॉझिटिव्ह व्हायचंय, बरोबर आहे, ओके. मग सेलला पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर सोडियम आयन आतमध्ये आले पाहिजे. बरं आता आपण काय म्हणलं या ठिकाणी, पहिल्याच आपण इथे पहिल्याच्यात पाहिलं की सोडियम पोटॅशियम पंपमुळे इथे होतं काय की बाहेर सोडियम जास्त तयार होतात आणि आतमध्ये पोटॅशियम जास्त येतात. कळलं तुम्हाला ना, हे पहिलं कळलं का? तुम्हाला हे कळलं की पुढचं कळणार आहे. म्हणजे सोडियम पोटॅशियम पंप काय काय करतो पहा, 3 गोष्टी करतो. सेलला निगेटिव्ह चार्ज देतो, म्हणजे सेलला पोलर करतो. रेस्टिंग असताना पण सोडियम बाहेर जास्त या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन तयार करतो आणि सोडियमचं आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन कमी करतो. पोटॅशियमचं आतमध्ये कॉन्सन्ट्रेशन जास्त करतो, बाहेर कॉन्सन्ट्रेशन कमी करतो. हे कळलेलं आहे का पहा तुम्हाला? हेच कळलं नाहीये? हॅलो, हा यश कळलेला आहे का? हे नाही सर. हे नाही कळलं तुला? पंप नाही कळला का तुला? नाही सर. बरं, पंप म्हणजे तुला आता विहिरीवरचा पंप माहिती आहे? विहिरीचा पंप काय करतो? काय सोपी उत्तर द्या, मी तुम्हाला काय अवघड प्रश्न विचारत नाही, ईसीजीचं काही विचारत नाही. विहिरीवरचा पंप, पाण्याचा पंप काय करतो? पाणी वरती खेचतो, पाणी विहिरीमधून बाहेर खेचतो, बरोबर आहे. तर तुला माहिती आहे की ऍक्च्युली तो पंप विहिरीमध्ये हवा टाकत असतो, माहिती आहे का तुला हे? नाही सर. हा, तो पंप काय करतो, विहिरीमध्ये हवा टाकतो आणि एक्सचेंज मध्ये पाणी बाहेर काढतो. म्हणजे ते एक्सचेंज आहे ना, एक गोष्ट दिली एक गोष्ट घेतली, त्याला पंप असं म्हणतो आपण. कळलं? मग आता हा पण पंप आहे, मग याने एक गोष्ट घेतली पाहिजे, एक गोष्ट दिली पाहिजे, बरोबर ना. मग काय देतोय सांगा, तर सोडियम बाहेर टाकतोय म्हणजे देतोय, आणि त्याच्या एक्सचेंज मध्ये काय घेतोय, आपल्यामध्ये पोटॅशियम घेतोय. कळलं का? हो. म्हणजेच या सोडियम पोटॅशियम पंपमुळे सेलमध्ये असणारे सोडियम बाहेर जात आहेत आणि बाहेर असणारे पोटॅशियम आतमध्ये येत आहेत. कळलं इथपर्यंत? म्हणजे सोपं झालं. या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी की सोडियम बाहेर गेल्यामुळे सोडियम कुठे वाढतील, जसं आता विहिरीमधलं पाणी बाहेर आलं म्हणजे विहिरीमधलं पाणी कमी झालं ना, बाहेर पाणी जास्त आलं, बरोबर आहे. मग सोडियम बाहेर गेले म्हणजे सोडियम आतमध्ये कमी झाले आणि बाहेर वाढले. कळलं का? इन्क्रीज सोडियम इन ECF म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड, आणि ICF मध्ये कमी झाले. त्याच्या उलट कसं होणार, पोटॅशियम बाहेर पोटॅशियम आतमध्ये आले म्हणजे आतमध्ये पोटॅशियम वाढणार आहेत. सो इन्क्रीज पोटॅशियम इन ICF देन ECF. कळलं?
आता इथे एक प्रॉब्लेम असा येतोय, टाकताना 3 पॉझिटिव्ह आयन बाहेर टाक, पण त्याच्या बदल्यामध्ये 2च पॉझिटिव्ह घेतोय. म्हणजेच समजा आता एक्सचेंज करतोय तो कुठेतरी एखादा व्यवहार करतोय, व्यवहार करताना असं ठरलं या ठिकाणी की एका रुपयाला 1 सफरचंद मिळतं. मिळत नाही सोडून द्या, आपण उदाहरण घेतो. ठीक आहे, मग तू 10 रुपये दिले, किती मिळाले पाहिजेत? 10 मिळाली पाहिजेत, बरोबर आहे. एका रुपयाला 1 सफरचंद आहे. पण इथे होतं असं की तू 10 रुपये देतोय, पण तुला या ठिकाणी सफरचंद या ठिकाणी 9 मिळत आहेत. मग तुला एक काय झाला, 1 सफरचंद लॉस आहे ना, कळलं का तुला? हो सर. मग इथे आता 3 सोडियम बाहेर जात आहेत, पण त्याच्या बदल्यात 3 पोटॅशियम आतमध्ये येत नाहीत. किती पोटॅशियम आतमध्ये येत आहेत? 2च. म्हणजे तुला या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी जसा 1 रुपयाचा लॉस म्हणलं मी, इथे काय झाला, 1 सोडियमचा लॉस झाला, म्हणजे 1 पॉझिटिव्ह आयनचा लॉस झाला. सो गिव्स लॉस ऑफ 1 पॉझिटिव्ह आयन. आता 1 पॉझिटिव्ह आयनचा लॉस झाला म्हणजे आपल्याकडे. सो देर इज गेन ऑफ 1 निगेटिव्ह आयन. म्हणून सेल कसा असतो, इनॅक्टिव्ह स्टेजमध्ये कसा असतो, निगेटिव्ह असतो. कळलं काय? या 3 गोष्टी कळल्या का? हो सर. मग आता तुला हे पण कळलं असेल, मग सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळे सोडियम बाहेर जास्त आहेत पंपमुळे, तर सोडियम आतमध्ये आले. पॉझिटिव्ह आयन आत आल्यामुळे सेल काय झाला, पॉझिटिव्ह झाला. पॉझिटिव्ह सेल ऍक्टिव्ह असतो, बरोबर आहे. मध्ये काय होत आहे, इथे पोटॅशियम चॅनल ओपन केले, तर पोटॅशियम मगाशी पाहिलं आपण, सोडियम पोटॅशियम, पोटॅशियम आत जास्त आहेत, बाहेर कमी आहेत. पण चॅनल ओपन झाला, चॅनल काय करतो, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ट्रान्सपोर्ट करतो सोल्यूटचा. मग पोटॅशियम आत जास्त असतील, बाहेर कमी असतील, तर पोटॅशियम आतून बाहेर जातात, म्हणजे पॉझिटिव्ह आयन बाहेर गेले आणि सेल परत काय झाला, निगेटिव्ह झाला. कळलं का? म्हणजे सोप्या भाषेत असं म्हणू आपण, सेल इनॅक्टिव्ह असताना निगेटिव्ह होता, त्यांनी सोडियमच्या फॉर्ममध्ये पॉझिटिव्ह आयन घेतले, तो पॉझिटिव्ह झाला. त्यांनी परत पोटॅशियमच्या फॉर्ममध्ये पॉझिटिव्ह बाहेर टाकले, परत निगेटिव्ह झाला. कळलं का नाही? परत त्यांनी सोडियमच्या फॉर्ममध्ये पॉझिटिव्ह आयन आतमध्ये घेतले, परत तो ऍक्टिव्ह झाला, कॉन्ट्रॅक्ट झाला. परत त्यांनी पोटॅशियमच्या फॉर्ममध्ये पॉझिटिव्ह आयन बाहेर टाकले, परत तो निगेटिव्ह झाला, इनॅक्टिव्ह झाला. कळलं का तुला? इथे पोटॅशियम का सोडियम हा विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह हा विचार करा. म्हणजेच पॉझिटिव्ह आयन सोडियमच्या फॉर्ममध्ये आतमध्ये येतात आणि पॉझिटिव्ह आयन पोटॅशियमच्या फॉर्ममध्ये बाहेर जातात. कळलं का? आणि या 2 गोष्टी होतात, सेल पॉझिटिव्ह होतो किंवा सेल निगेटिव्ह होतो. कळलंय? कळलेलं आहे का? हो सर. ओके. मग आता लक्षात ठेवायचं की सेल पॉझिटिव्ह असतो तर सेल कसा असतो, ऍक्टिव्ह का इनॅक्टिव्ह? ऍक्टिव्ह असतो. आणि सेल जेव्हा निगेटिव्ह असतो तेव्हा कसा असतो, तो इनॅक्टिव्ह असतो. कळलं काय? जसं आपण लाईफ मध्ये म्हणतो ना आपल्या, की एखादा निष्क्रिय माणूस असेल, काही काम करत नसेल, ओके, डिप्रेशन मध्ये कायम असेल, आपण निगेटिव्ह माणूस आहे म्हणतो ना तो आपण. आणि जो काहीतरी कायम करत असतो, काहीतरी ऍक्टिव्ह असतो, त्याला तुम्ही काय म्हणता, पॉझिटिव्ह माणूस म्हणता, असं ना, पॉझिटिव्ह थिंकिंग, बरोबर. तर पॉझिटिव्हचा अर्थच काय घ्यायचा, ऍक्टिव्हनेस म्हणजे पॉझिटिव्हनेस आणि इनॅक्टिव्हनेस म्हणजे निगेटिव्हनेस. ओके, कळलं काय? समजलंय का? हो सर. ओके. हा हा. आता हे तुम्हाला काय शिकवतोय, कारण की आपल्याला नंतर ईसीजी मध्ये हायपर कॅलेमिया आणि हायपोकॅलेमिया या 2 कंडिशन पाहिजेत, बरोबर आहे. हे पोटॅशियम ब्लड मध्ये वाढलं की काय होतं, हार्टवर परिणाम, पोटॅशियम कमी, तुम्हाला त्यावेळेस या चॅनलचा उपयोग होणार आहे. म्हणून मी जस्ट हे तुम्हाला बेसिक म्हणलं, तुम्हाला बेसिक पासून सगळं शिकवणार आहे म्हणून मी. बोला, काय शंका आहेत कोणाला अजून? सर हा हा श्रद्धा विचार. हा सर, आपण रिपोलरायझेशनच्या सायकल मध्ये कॅल्शियम चॅनलचा काय रोल असणार आहे तिथे? कारण आपण ऍक्टिन मायोसिन अटॅचमेंट जी होते ती कॅल्शियम चॅनल ओपन झाल्यामुळे होते असं म्हणलंय. बरोबर. मग जेव्हा डिटॅचमेंट होते तेव्हा कॅल्शियम चॅनलचा काय रोल असतो? कॅल्शियम डिटॅच केला जातो आणि तो परत बाहेर टाकला जातो. ओके, म्हणजे कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन पण ईसीएफ मध्ये जास्त असेल त्यावेळेस. ईसीएफ मध्ये, कारण की सेल कधीही कॅल्शियम स्टोअर करत नाही. कळलं का? आता सेल मध्ये कॅल्शियम साठत गेलं तर सेल कॅल्सिफाय होईल, तेव्हा तो काय करतो, गरज लागला की कॅल्शियम आतमध्ये घेतो, गरज संपली की कॅल्शियम परत बाहेर टाकतो. लक्षात?
साठवला तर थोडाफार तो ER मध्ये साठवतो. ER म्हणजे काय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आठवतोय ना? सेलमध्ये काय असतो? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम नावाचा एक पार्ट असतो. त्या ER मध्ये कॅल्शियम साठवतो तो एक्स्ट्रा. ओके. ओके. कार्डियाक मसलमध्ये आपण 2 ऍक्टिव्हिटी पाहिल्या आपण. सो कार्डियाक मसल during activation or contraction or आपण याला काय म्हणलेलं आहे? डिपोलरायझेशन किंवा तुम्ही याला काय म्हणता? और सिस्टोल. बिकेम पॉझिटिव्ह, कारण त्यात पॉझिटिव्ह आयन वाढलेले असतात. आणि कार्डियाक मसल ड्युरिंग inactivation or relaxation or repolarization किंवा आपण अजून याला नाव काय ठिकाणी और डायस्टोल बिकेम निगेटिव्ह. मग आता पॉझिटिव्ह जेव्हा होतो, आता आपण जर इथे पाहिलं तर समजा आता हा सेल मेम्ब्रेन आहे. काम करू आपण पूर्ण सेल करू. हा सेल आहे. तर जेव्हा सेल पॉझिटिव्ह होतो, तुम्हाला काय मिळतात की आतमध्ये पॉझिटिव्ह आयन वाढलेले आहेत. बरोबर आहे काय? आणि जेव्हा सेल निगेटिव्ह होतो, आतमध्ये निगेटिव्ह आयन वाढलेत. बरोबर आहे काय? मग आता पॉझिटिव्ह आयन कोणत्या आयनला अट्रॅक्ट करतात? आता हा सेल मेम्ब्रेन तर अजिबात आयन ट्रान्सपोर्ट करत नाही, फक्त ते चॅनलचं काम आहे. म्हणजे पॉझिटिव्ह आयन कोणत्या आयनला अट्रॅक्ट करतील? निगेटिव्हला अट्रॅक्ट करतील. बरोबर ना? आणि निगेटिव्ह कोणाला अट्रॅक्ट करतील? प्लाझ्मा मधल्या ACF मधल्या पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करतील. तर स्टेप कशी घेतो आपण? सो ते बिकेम पॉझिटिव्ह and this positive ion attract negative ions in ACF at membrane. and same इथे आपण काय म्हणू शकतो? they attract positive ions in ACF at membrane. ओके. मग आता जेव्हा 2 आयन एकमेकांच्या जवळ येतात पण एकमेकांना अटॅच होऊ शकत नाहीत, अट्रॅक्ट होतात पण अटॅच होऊ शकत नाही, त्या दोघांच्या मध्ये काय तयार होतं? अट्रॅक्शनचं एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं. सो हिअर दे प्रोड्युसेस electromagnetic field of attraction at membrane. कारण सगळं मेम्ब्रेनवर होत आहे. सेम इथे पण काय होणार आहे? दे प्रोड्युसेस electromagnetic field of attraction at membrane. तुम्हाला सांगा आता इथे कोणती ऍक्टिव्हिटी सुरू आहे? पहा इथे फर्स्ट स्टेज मध्ये तर डिपोलरायझेशन म्हणजे ऍक्टिव्हेशन. बरोबर ना? म्हणून याला तुम्ही काय म्हणता? AMP. याला तुम्ही म्हणता RMP. तर AMP म्हणजे काय? ऍक्शन मेम्ब्रेन पोटेन्शियल. आणि RMP म्हणजे काय? अरेस्टिंग
मेम्ब्रेन पोटेन्शियल. कळलं का? आता पहा, तुम्ही आता जेव्हा दोन वायर पाहता, त्या दोन वायर ज्या आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, बरोबर ना, जे आता बल्ब लागतो त्याच्यामध्ये. आता इलेक्ट्रिसिटी जी आहे ती आपण कशामध्ये मोजतो? अँपियर मध्ये, बरोबर ना? युनिट काय इलेक्ट्रिसिटीचा अँपियर आहे ना, बरोबर आहे का? आपण तुम्ही बल्ब कशामध्ये घेता? नाही, बल्ब कशामध्ये घेतो? वॅट. मिली एम्पियर. वॅट. नाही, वॅट मध्ये घेतो. वॅट किंवा व्होल्ट मध्ये घेतो ना, बरोबर आहे? म्हणजे 40 व्होल्ट वगैरे आपण इलेक्ट्रिसिटी तुम्ही जेव्हा MACB चे घेता, ती तुम्ही म्हणता का एवढ्या अँपियरचे का काय म्हणता, किती व्होल्टचे असं म्हणता? त्या बॉक्सवर पण काय लिहिलेलं असतं? 420 व्होल्ट, बरोबर आहे? जस्ट मी एक्झाम्पल घेतलं, असे व्होल्ट असतात ना, बरोबर आहे? याचा अर्थ इलेक्ट्रिसिटीचं अप्लाइड जे आहे ते व्होल्टेज आहे, म्हणजे पोटेन्शियल आहे. आणि पोटेन्शियल तयार कधी होतं? जेव्हा दोन अपोजिट आयन एकमेकांना जवळ येतात, एकमेकांना अटॅच होत नाही बरं का, जवळ येतात, आणि जवळ आल्यामुळे त्यांच्या दोघांच्या मध्ये काय होतं? जसं दोन मॅग्नेट आपण एकत्र आणले ना, जवळ आणायचे पण जोडून द्यायचे नाहीत, त्याच्यामध्ये काय होतं या ठिकाणी? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होतं अट्रॅक्शनचं, त्याला तुम्ही काय म्हणता? पोटेन्शियल. हे पोटेन्शियल तयार व्हायला दोन अपोजिट आयन लागतात. कळलं इथपर्यंत आहे? दोन आयन एकमेकांना जवळ यावे लागतात आणि त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन तयार व्हावं लागतं. ओके, तर सेम जेव्हा सेल डिपोलराइज होतो, ऍक्टिव्ह होतो, तेव्हा पण मेम्ब्रेनला पोटेन्शियल तयार होतं, त्याला म्हणतो आपण ऍक्शन मेम्ब्रेन पोटेन्शियल. आणि जेव्हा सेल इनॅक्टिव्ह होतो, रेस्टिंगला येतो, तेव्हा पण पोटेन्शियल तयार होतं, त्याला म्हणतो आपण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. कळलं का तुम्हाला? AMP RMP कळलेलं आहे का नाही? ओके, बरं. आता तुम्हाला अजून एक उदाहरण देतो मी. नॉर्मली इलेक्ट्रिसिटी जी आहे ही तुम्हाला शॉक देते का? मी समजा, तुम्ही उदाहरण घ्या की समजा तुम्ही स्वतःच घरी वायरिंगचं काम करता, काय ते प्रॉब्लेम आलेला आहे आणि वायरमध्ये काय चुकून इलेक्ट्रिसिटी चालू आहे, तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही काय केलं, या ठिकाणी दोन वायरी काढल्या, त्या बल्ब या ठिकाणी चालत आहे, तो दोन वायरी तुम्ही हातामध्ये घेतल्या आणि चेक करायच्या म्हणून तुम्ही काय केलं, या ठिकाणी एका वायरचं कव्हरिंग काढलं आणि त्याची तार हातामध्ये धरली. बरं, इलेक्ट्रिसिटी चालू आहे बरं का. तुम्ही समजा लाल वायर मधली तार हातामध्ये धरली, त्यातून इलेक्ट्रिसिटी चालू आहे, तुम्हाला शॉक बसेल का? प्रश्न कळलेला आहे? शॉक बसेल का? नाही, नाही बसत. जस्ट थोडस मे बी थोडस सेन्सेशन, पण शॉक नाही बसत. ओके, सेम तुम्ही पिवळी वायर मधली तार काढून हातामध्ये धरली तर शॉक बसतो का? नाही. आता काय करा काम, एका हातामध्ये वायर घ्या, एका हातामध्ये काय घ्या, या ठिकाणी लाल वायर घ्या. आता शॉक बसेल का? आता बसणार, कारण तुमच्या बॉडीमध्ये पोटेन्शियल तयार झालं, कारण का एकात पॉझिटिव्ह येतोय, एकामध्ये काय येतोय? निगेटिव्ह करंट तयार होतोय. कळलं का तुम्हाला? दॅट्स अ पोटेन्शियल. पोटेन्शियल होण्यासाठी काय लागतात? दोन वेगवेगळे अपोजिट आयन्स लागतात आणि ते आपल्या मेम्ब्रेनवर होतं, म्हणून त्याला आपण काय म्हणलंय? मेम्ब्रेन पोटेन्शियल. आणि ते कधी होतं? जेव्हा सेल पॉझिटिव्ह होतो किंवा जेव्हा सेल निगेटिव्ह होतो तेव्हा. कळलंय? कळलेलं आहे का प्रत्येकाला? म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथे की AMP म्हणजे काय? ऍक्शन मेम्ब्रेन पोटेन्शियल. म्हणजे आपण काय म्हणतो? मेम्ब्रेन पोटेन्शियल कोणत्या स्टेजचा घेतोय आपण? ऍक्टिव्ह. म्हणजेच ऍट डिपोलरायझेशन, बरोबर ना? आणि RMP म्हणजे तुम्ही काय म्हणता? मेम्ब्रेन पोटेन्शियल ऍट रिपोलरायझेशन. तर RMP निगेटिव्ह असतो, बरोबर ना, कारण का आपण निगेटिव्ह आत घेतो या ठिकाणी. सो इट इज निगेटिव्ह. तुम्ही काय घेता? इट इज पॉझिटिव्ह. कळलं का तुम्हाला? AMP कायम कसा असतो? पॉझिटिव्ह असतो. RMP कसा असतो? काय? निगेटिव्ह असतो. एक्झाम्पल जर घेतलं आपण तर व्हेंट्रिकल्स मध्ये RMP आहे -70 to -80 मिलीव्होल्ट आणि AMP आहे +10 मिलीव्होल्ट. लक्षात आलं का तुम्हाला? ऍट्रियामध्ये जर पाहिलं आपण तर RMP आहे -45
टू -55 मिलीव्होल्ट आणि AMP आहे 0 मिलीव्होल्ट. लक्षात आहे? कळलं का प्रत्येकाला? लिहून घेताय? लिहून घ्या. सर हेडलाईन काय देऊ? कंटिन्युएशन ऍक्च्युली आहे, त्यामुळे इथे फक्त त्याला काय म्हणा मेम्ब्रेन पोटेन्शियल असं हेडिंग द्यायला. हेडिंग काय द्या? मेम्ब्रेन पोटेन्शियल. आता याचा अर्थ आपण असं म्हणतोय की आपल्या बॉडी मधला प्रत्येक सेल, आता कार्डियाक मसल नाही, कारण की प्रत्येक सेल ऍक्टिव्ह होणार आहे, प्रत्येक सेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करंट तयार करतो. बरोबर आहे? म्हणजे आपली बॉडी इलेक्ट्रिक करंट तयार करते, पण आपली बॉडी पोटेन्शियल तयार करत नाही. कळलं का तुम्हाला? याचा अर्थ की आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो, ओके, इव्हन ती साठवता पण येऊ शकते. असं एक ऍक्च्युली डिव्हाइस केलं होतं एक मद्रास MITच्या इलेक्ट्रॉनिकच्या मुलांनी, की त्याने बुटामध्ये एक छोटंसं या ठिकाणी एक इन्व्हर्टरची बॅटरी असेल त्या प्रकारे छोटीशी बॅटरी तयार केली होती की जी आपल्या बॉडीमधली इलेक्ट्रिसिटी ऍब्सॉर्ब करायची आणि या ठिकाणी त्या साठवून ठेवायची. त्याने सिद्ध केलं की आपण 24 तासामध्ये एवढी इलेक्ट्रिसिटी तयार करतो की तुमचे 2 मोबाईल रिचार्ज होऊ शकतात. 2 मोबाईलकडे 2दा मोबाईलचा रिचार्ज पूर्ण होऊ शकतो 100%. ओके, तुम्हाला की चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला MACBच्या इलेक्ट्रिसिटीची गरज नाहीये. डायरेक्टली आपण काय करू शकतो, आपल्याच बॉडीच्या इलेक्ट्रिसिटीने आपण आपलेच मोबाईल रिचार्ज करू शकतो. ओके, पण नंतर ते जे काही मेकॅनिझम ते मागे पडलं, याचं कारण का त्याचा एक्सपेन्सिव्हनेस, म्हणजे ते फार महाग पडतं. त्यापेक्षा आपल्या MACBची आपल्याला इलेक्ट्रिसिटी सध्या तरी परवडते. इंडियामध्ये आपण डेव्हलपिंग कंट्री आहे, त्यामुळे असल्या गोष्टी आपल्याला परवडत नाहीत, तर ते बंद पडलं. पण तुम्हाला एक माहिती असेल, एक घड्याळ आहे पहा, रॅडो कंपनीचं, ज्याला सेल टाकावा लागत नाही. जोपर्यंत तुमच्या बॉडीवर ते घड्याळ आहे तोपर्यंत ते चालू असतं. ते तुम्ही घड्याळ काढून ठेवलं की ते घड्याळ बंद पडतं काही वेळाने, कारण की त्याचा सेल जो आहे तो रिचार्ज कशावर होतो, या ठिकाणी आपल्या बॉडीमधल्या इलेक्ट्रिसिटीने तयार होतो, रिचार्ज होतो. तुम्ही सांगायचा काय प्रयत्न करतोय की तुमच्या बॉडीमध्ये काय पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल वेगळं, हे पोटेन्शियल वेगळा. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ॲबिलिटी काय आहे, तर तुम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करू शकता की काही इन्स्ट्रुमेंट तुम्ही चालवू शकता. ओके, तुम्हाला पिक्चर बघायची कितपत आवड आहे मला माहित नाही, पण बऱ्यापैकी मी पिक्चरची उदाहरणं देत असतो. ओके, एक उदाहरण तुम्हाला देतो मी इथे. कोणी टोटल रिकॉल नावाचं पिक्चर, बरं आणखीन एक महत्वाचं, मी शक्यतो बॉलिवूडच्या पिक्चरची उदाहरणं देत नाही जे तुम्ही जास्त बघता. ओके, मी मोस्टली हॉलिवूडच्या पिक्चरची उदाहरणं देतो, इव्हन टॉलिवूडची देतो मी उदाहरणं कधी कधी चुकून. ओके, पण बॉलिवूडची शक्यतो देत नाही. ते उदाहरण देण्याच्या पलीकडचे असतात, ते म्हणजे आपल्या कल्पने पलीकडचे असतात ते पिक्चर जे असतात, ते रिअलिटीमध्ये खरे नसतात पिक्चर. तर आता टोटल रिकॉल नावाचा एक पिक्चर आहे, जरूर बघा, युट्यूबवर तुम्हाला मिळेल. ओके, ते पिक्चरमध्ये स्टोरी अशी आहे की ती म्हणजे एक 100 वर्षापूर्वी नंतरची गोष्ट, म्हणजे 100 वर्षांनंतरची फ्युचरमधली गोष्ट आहे त्या पिक्चरमध्ये. ओके, आणि त्या पिक्चरमध्ये एक असं घेतलंय की टेक्नॉलॉजिकली माणूस पुढे पुढे जातो भरपूर. तर टेक्नॉलॉजिकली ते काय करतात, एक असं डिव्हाइस तयार करतात की त्या डिव्हाइसला, तो मोबाईल असतो या ठिकाणी, पण तो मोबाईल पूर्णपणे हाताच्या आतमध्ये बसवलेला असतो. मी इथे छोटंसं इन्सिन घेऊन ते हातामध्ये पूर्णपणे, म्हणजे सिंपल इथे अशा नंबर दिसतात, मी तो बटन दाबलं की लगेच इथे मला नंबर वगैरे दिसते, कारण की आपली स्किन ट्रान्सपरंट आहे, तो नंबर दिसतात. ओके, त्याचा व्हिडिओ कॉलिंगचं एक बटन असतं, मग व्हिडिओ इथे छोटा प्रोजेक्टर असतो, ते प्रोजेक्शन होतं. म्हणजे त्यांनी फार पुढची टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. मे बी काही वर्षांनी तसा आपण मोबाईल घे, सेम त्यामध्ये हीच टेक्नॉलॉजी वापरली की तुमच्या बॉडीच्या इलेक्ट्रिसिटी तो मोबाईल कायम चार्ज राहत असतो, तो ते डिस्चार्ज होत नाही. जरूर बघा, टोटल रिकॉल नावाचं पिक्चर आहे. ओके, बरं, सायंटिफिक एवढंच आहे, बाकी सगळे ऍक्शन आहे पिक्चरमध्ये, ते बाकी बघा, सायंटिफिक तुम्हाला सांगितलं जे काय आहे ते.